स्थानिक गुन्हे शाखेकडून 5 गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त। परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोलार प्लांट आणि विद्युत मोटारींच्या चोरीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत एका चोरट्याला जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरीच्या 5 गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे। नेमकी घटना काय? दिनांक 21 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी गस्त घालत होते। यावेळी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून रियाज खान उर्फ दुर्लभ फिरोज खान पठाण वय अंदाजे 55 मोहल्ला परतूर जी जालना याला इंदिरानगर परतूर येथून ताब्यात घेतले। चौकशीतून काय निष्पन्न झाले? पोलिसांनी सखोल चौकशी केली असता संशयित रियाज खान याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सेलू आणि मानवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोलार प्लांटवरील केबल वायर तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी चोरल्याची कबुली दिली। जप्त केलेला मुद्देमाल आणि उघड झालेले गुन्हे, आरोपीकडून पोलिसांनी 69,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत। सेलू पोलीस स्टेशन गुरण 521/25, 137/26 आणि 267/26 कलम 303(2) BNS। मानवत पोलीस स्टेशन गुरण 156/26 आणि 53/26 कलम 303(2) BNS। कारवाईचे नेतृत्व सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाई यांच्या नेतृत्वात पो. चंदनसिंह परिहार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नेताजी गीते, पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, नामदेव डुबे, मधुकर ढवळे व राम पोळ या पथकाने पार पाडली। सध्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी सेलू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, परभणी जिल्हा। अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।